मित्रांनो, मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला. त्यामध्ये मी तुम्हाला अशा 3 हॅबिट्सबद्दल सांगितलेलं ज्याने आपण हेल्दी बनू शकतो. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 सवयींबद्दल सांगणार आहे, ज्या आपण रोज करतो, पण त्याने आपल्याला नुकसान होतात. म्हणजे त्या हॅबिट्समुळे आपल्या बॉडीवरती वाईट परिणाम होतात. या व्हिडिओचा टॉपिक आहे 3 हॅबिट्स दॅट मेक यू अनहेल्दी. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप छोटा आणि क्लिअर असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात पहिली सवय जी आपल्याला अनहेल्दी ठेवते ती म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे. हो, आपल्याला सवय झाली आहे जेवताना किंवा जेवल्याच्या लगेच नंतर पाणी पिण्याची आणि आपल्याला वाटतं की याने आपल्या डायजेशनमध्ये मदत होते, आपलं अन्न लवकर पचतं. तर थांबा, याचे एकदम उलटे परिणाम आपल्या बॉडीवरती होतात. आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपली बॉडी असे एन्झाईम्स प्रोड्यूस करते ज्याने आपल्याला डायजेशनमध्ये मदत होते. पण जेव्हा आपण लगेच जेवल्यानंतर पाणी पितो तेव्हा डायजेशनसाठी इम्पॉर्टंट हे एन्झाईम्स डायल्यूट होतात, म्हणजे नष्ट होतात. आणि याचा परिणाम होतो गॅस, ब्लोटिंग आणि इंडायजेशन म्हणजे अपचनाचा प्रॉब्लेम. म्हणून याचं सोल्युशन आहे जेवल्यानंतर 30 मिनिटे तरी पाणी टाळा. तुम्ही 1-2 घोट पिऊ शकता तुमच्या अन्ननलिकेला साफ करण्यासाठी. दुसरी सवय जी आपल्याला अनहेल्दी ठेवते ती म्हणजे ओव्हर यूज ऑफ मोबाईल फोन. तुम्ही इथे स्वतःचं एक्झाम्पल घेऊ शकता. जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल आणि उठल्यानंतर पण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ती मोबाईल. मित्रांनो, या सर्वांचा परिणाम होतो डोळ्यांवरती ताण, खराब झोप आणि मानसिक थकवा. मित्रांनो, या मोबाईलच्या जास्त वापरामुळे आपल्याला डोपामिनची सवय लागली आहे. तर याचं सोल्युशन आहे तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. हो, झोपण्याआधी आणि उठल्यानंतर मोबाईलला हात लावू नका आणि अशा ॲप्सला ब्लॉक करा जे युजलेस आहेत आणि फक्त तुमचा टाइम वेस्ट करतात आहेत. तुम्ही सुरुवातीला त्यांच्यावरती टायमर पण सेट करू शकता. आणि अजून एक टिप, तुम्ही निसर्गात जास्त वेळ घालवा. मित्रांनो, तिसरी सवय जी आहे ती आहे इटिंग जंक फूड. आजकालची लाईफस्टाईलच अशी झाली आहे, जंक फूड जे आपल्या बॉडीसाठी इतकं डेंजरस आहे त्याला खूप नॉर्मल केलं आहे. इतकं नॉर्मल की न खाणाऱ्याला आपण म्हणतो की तू डायटिंगवरती आहेस का. मार्केटमध्ये भेटणाऱ्या या सर्व जंक फूडमध्ये पाम तेल, मीठ आणि साखरेचं प्रमाण इतकं जास्त असतं की ते आपल्या बॉडीसाठी पॉयझनचं काम करतं. या खराब सवयीमुळे आपलं वजन वाढतं, त्वचा खराब होते आणि आपल्याला डायजेशनचा प्रॉब्लेम होतो. याचं सोल्युशन तर तुम्हाला माहित आहे, हेल्दी जेवण करा, बाहेरचं कमी खा, घरातलं जास्त खा. तुम्हाला जंक फूड खायची जास्तच इच्छा होत असेल तर आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही हे खाऊ शकता. मी तुम्हाला हे पूर्ण बंद करायला नाही सांगत आहे, फक्त तुम्हाला तुमच्या या खराब इटिंग हॅबिट्सला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, एक अशा लिमिटमध्ये जिथे तुम्ही हेल्दी पण राहू शकता. मित्रांनो, तर या 3 सवयी आहेत जे आपल्याला अनहेल्दी ठेवतात. मी एक क्विक रिकॅप देतो. 1. जेवल्यानंतर पाणी पिणे. 2. ओव्हर यूज ऑफ मोबाईल फोन. 3. इटिंग जंक फूड. तर मित्रांनो, या 3 सवयींना एखाद्या चांगल्या सवयीबरोबर रिप्लेस करा. आपण या चॅनलवरती मेंटल आणि फिजिकल हेल्थवरती चर्चा करतो. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला, हेल्दी राहा, हॅपी राहा.